Okay, what is meant by electric flux? Yesterday we have discussed about it. What is meant by electric flux? It is nothing but simply we know very well that electric flux is nothing but the scalar product of the electric field and area vector. Yesterday we discussed that area is a vector quantity and electric field is also vector quantity. So we take the dot product of electric field and area vector. So we get the electric flux. So what is electric flux? Electric flux is simply phi. It is denoted by phi, that is equal to E dot A. Okay. So suppose we have any surface area and having the small cross section area, then we will have the total small flux for that. It is equal to E dot for small area dA. So we write d phi is equal to E dot dA. So here we have seen that this is a plane sheet and the direction of electric field is showing here and the area vector is also there. The angle between electric field and area vector is theta. Then that time we can find the electric flux for the small area dA, that is equal to E dot dA. So that is our electric flux. So this is the what the definition of electric flux. So we can use the definition of the dot product of two vectors, that is E dot dA. We can write E dA cos theta. So d phi is equal to E dA cos theta. That is the electric flux simply. But that is the electric flux for the small area dA. And we have to find the what is the electric flux for the whole plane sheet. So we are taking the integration of all these small flux, and by taking the integration we get the total electric flux which are passing through the this plane sheet. ओके, तर आपल्याकडे सिम्पली माहित आहे आपल्याला की हे जे आहे ई ते एरो जे दाखवत आहेत ते काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्सच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्या काय होत आहेत त्या प्लेन शीट मधून पास होत आहेत. आपल्याला काय करायचं ह्या शीट मध्ये असणारा तयार होणारा ह्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे किती फ्लक्स तयार होत आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तो आपल्याला टोटल फ्लक्स काढायचा आहे. मग टोटल फ्लक्स काढण्यासाठी आपण काय करतो अगोदर नॉर्मली नेहमी फिजिक्स मध्ये वापरली जाणारी मेथड म्हणजे काय, तर एक छोटासा एरिया घ्यायचा आणि त्या छोट्याशा एरियामध्ये काय करायचं त्याचा फ्लक्स फाइंड आउट करायचा आणि मग इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला टोटल फ्लक्स मिळतो. चला तर आपण थोडा छोटासा एरियासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स काढूया. तर आपल्याला ई ने काय केलं जात आहे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दाखवलेली आहे. ई इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि ए जो आहे तो काय आहे डी आहे तो काय आहे एरिया व्हेक्टर आहे. तर एरिया व्हेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्या मधला अँगल जो आहे तो थिटा आहे. तर आपण काय केलं मग तो अँगल जो आहे तो जर थिटा असेल तर आपण काय केलं फ्लक्सच्या डेफिनेशन नुसार स्मॉल फ्लक्स फॉर दी स्मॉल एरिया डीए तो किती असणार आहे ई डॉट डीए. तर मग हा फ्लक्स आहे डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशन नुसार आपण काय केलं ई डीए कॉस थिटा अशा प्रकारे लिहिलं. आता हा झाला फ्लक्स कशासाठी छोटा एरिया डीए. छोटा छोटा एरियासाठी किती फ्लक्स मिळाला आपल्याला डीए मिळाला डी फाय मिळाला. तर मग टोटल फ्लक्स काढण्यासाठी आपण काय केलं इंटिग्रेशन घेतलं. सो इंटिग्रेशन ऑफ दिस स्मॉल डी फाय. मग डी फायच्या जागी आपण जी व्हॅल्यू पुट केली होती ई डॉट डीए ती पुट केली. पुढे आपण काय करू शकतो ह्या ई डॉट डी एच्या जागी हीच व्हॅल्यू जी आहे ई डी ए कॉस थिटा ती आपण इथे पुट करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो फ्लक्स फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशन्स पण आहेत. जर हा थिटा म्हणजे काय आहे तो अँगल आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला अँगल. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला हा जो आहे तो काय आहे अँगल आहे. आणि हा अँगल जर वेगवेगळा असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स किती मिळेल ते पण आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. तर याचा जो फाय आहे तो काय इलेक्ट्रिक फ्लक्स आहे आणि त्याचं युनिट काय आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. कारण फाय म्हणजे काय आहे इट इज अ प्रोडक्ट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया. तर इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय आहे न्यूटन पर कुलम आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर एरियाचं युनिट काय आहे स्क्वेअर मीटर. त्याच्यामुळे ज्या फ्लक्स युनिट आहे ते न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम अशा पद्धतीने आहे. तर बघूया आपण हा जो फाय आहे डी फाय तो काय आहे ई डी ए कॉस थिटा आहे. जर वेगळ्या प्रकारचा जर अँगल असेल म्हणजे कशामधला अँगल तर एक म्हणजे काय एरिया व्हेक्टर आणि दुसरं म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला सांगितलं की एरिया व्हेक्टर हा खूप महत्वाचा आहे. एरिया व्हेक्टरची डायरेक्शन पण खूप महत्वाची आहे आणि एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शन वरच आपल्याला काय आहे फ्लक्स फाइंड आउट करता येतो.
आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा फाइंड आउट करता येऊ शकतो. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन किती आहे आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की बघा, हा जो आहे तो प्लेन शीट आहे आणि प्लेन शीट आहे तो समजा अशा पद्धतीने काय असेल, तो वाय झेड प्लेनला असेल. समजा तो प्लेन जो आहे तो असा व्हर्टिकल आहे, म्हणजे कसा आहे, वाय झेड प्लेनला आहे अशा पद्धतीने, बरोबर आहे की नाही. वाय झेड प्लेनला जर असेल तर त्याची एरिया वेक्टरची डायरेक्शन कोणती असणार आहे, आयदर पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन किंवा निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की ज्या वेळेस हा जो प्लेन शीट आहे तो जर एक्स वाय प्लेन मध्ये असेल तर एरिया वेक्टरची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन किंवा निगेटिव्ह झेड डायरेक्शनला असते. मग आपला प्लेन आहे हा जो आहे तो समजा एक्स वाय प्लेन मध्ये आहे, व्हर्टिकल आहे, इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने असेल, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला एरोना दाखवलेली आहे. तर मग इलेक्ट्रिक फील्ड आणि हा शीट अशा पद्धतीने अरेंज केल्यानंतर एरिया व्हेक्टर हा एक्स डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्ड तर ऑलरेडी एक्स डायरेक्शन आहेच. मग हे दोन्ही जर एका डायरेक्शन असतील तर त्यांच्या मधला अँगल किती असेल, 0 डिग्री असणार आहे. मग जर तो अँगल, इफ दॅट अँगल इज 0 डिग्री, देन वी नो द व्हॅल्यू ऑफ कॉस 0 दॅट इज इक्वल टू 1. मग आपण अशा पद्धतीने त्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दॅट इज डी फाय इज इक्वल टू ईडीए कॉस थिटाच्या जागी आपण कॉस थिटाची कॉस 0 ची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपल्याला डी फाय मिळतो ईडीए. ओके, दॅट इज द सिंपल मल्टिप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड दॅट स्मॉल एरिया. आणि अशा वेळेस ज्या वेळेस एरिया वेक्टरची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन एकमेकांना पॅरल असते त्यावेळेस आपल्याला मिळणारा फ्लक्स असतो तो मॅक्झिमम फ्लक्स असतो. ठीक आहे. आता समजा आपण काय केलं, हा जो प्लेन शीट आहे तोच काय केला, थोडा टिल्ट केला. ठीक आहे, टिल्ट केला म्हणजे कसा केला माहितीये का, की हा जो शीट आहे आपल्याकडे, हे जे शीट आहे तर हे शीट मी काय केलं, थोडस अँगल मध्ये चेंज केलं. बघा अशा पद्धतीने टिल्ट केलं, बरोबर आहे नाही. म्हणजे काय अँगल घेतला, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये काहीतरी एक छोटासा अँगल घेतला. समजा तो अँगल आहे 60 डिग्रीचा. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये मी अँगल कितीचा घेतला, 60 डिग्रीचा घेतला. ज्या वेळेस अशा पद्धतीने मी 60 डिग्रीचा अँगल घेतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे की कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते. कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते, दॅट इज इक्वल टू 1/2. आपण काय केली, 1/2 व्हॅल्यू पुट केली आणि मग काय केलं, आपल्या डिफायच्या डेफिनेशन नुसार, इलेक्ट्रिक फ्लक्सच्या डेफिनेशन नुसार ईडीए कॉस थिटा मध्ये कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 पुट केली आणि मग आपल्याला काय मिळेल, डिफाय इज इक्वल टू ईडीए डिवायडेड बाय 2. म्हणजे याचा अर्थ काय होतं की ज्या वेळी शीट आपलं परपेंडिक्युलर होतं त्या आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर एकमेकाला पॅरल होते, त्यावेळेस जेवढा इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला मिळाला होता त्याच्यापेक्षा अर्धा आपल्याला कधी मिळतो, ज्या वेळेस एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्या मधला अँगल हा 60 डिग्री असेल. ओके. तर याच्यामध्ये आपण काय पाहत होतो की अशा पद्धतीने जर त्यांच्या मधला अँगल, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल किती आहे याच्यावर सर्व काही डिपेंड आहे की तुम्हाला जो इलेक्ट्रिक फ्लक्स मिळणार आहे तो किती आहे म्हणून. तर इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, तिसरी कंडिशन काय आहे, ज्यावेळेस इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजेच जो आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर हे जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, एक्स डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे आणि हा जो शीट आहे तो पण काय एक्स डायरेक्शनला पॅरल आहे. ज्यावेळेस हा प्लेन शीट एक्स ऍक्सिसला पॅरल असेल त्यावेळेस एरिया वेक्टरची डायरेक्शन ही एक्स वाय प्लेनला ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्या शीटची, त्या प्लेन शीटची जी डायरेक्शन असणार आहे ती झेड ऍक्सिसला म्हणजेच परपेंडिक्युलर असणार आहे. आणि ज्या वेळेस एरिया वेक्टर जर इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस त्यांच्या मधला अँगल हा 90 डिग्री असेल आणि मग आपल्याला माहिती आहे cos 90 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. सो वी हॅव अ फॉर्म्युला d phi is equal to EDA cos theta. We will put the value of 90 degree into our formula. So cos 90 is equal to 0. So the 0 multiplied by EDA, that will give us 0. Therefore, the flux
for the sheet which is a parallel to the electric field will gives us the zero electric flux. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड यांची डायरेक्शन कशी आहे त्याच्यावर फ्लक्स तयार होत आहे. आता आपण जो काढलेला फ्लक्स आहे तो कशासाठी मिळालेला आपल्याला त्या छोट्याशा पॉइंट साठी मिळालेला आहे. छोट्याशा एरिया म्हणजे कोणता डीए एरियासाठी मिळालेला आहे. टोटल फ्लक्स जर काढायचा असेल त्या प्लेन शीट साठी तर आपल्याला काय करावं लागेल त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस हा झाला तो ओपन सरफेस. ओपन सरफेस मध्ये आपण इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट केला. पण आपला जो सरफेस आहे तो क्लोज सरफेस आहे, 3 डायमेन्शन सरफेस आहे. अशा वेळेस आपल्याला जर काय करायचं इलेक्ट्रिक फ्लक्स जर काढायचा असेल तर आपण कसं काढणार. मग आपल्याला माहित आहे की जो आउटर सरफेस एरिया आहे 3 डायमेन्शन ऑब्जेक्टचा, जर आउटर सरफेस आहे तो 3 डायमेन्शन ऑब्जेक्टचा, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर हे जे आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत. कारण एरिया वेक्टर आहे तो पण रेडियली आउटवर्ड आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की एरिया वेक्टर 3 डायमेन्शन ऑब्जेक्ट साठी कसा असतो, इट इज अ रेडियली आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या दिशेने हा जो आहे तो एरिया वेक्टर आहे. आणि सरफेसला तो कसा आहे परपेंडिक्युलर आहे. आपल्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन पण कशी आहे बाहेरच्या दिशेने आहे, आउटवर्ड डायरेक्शन आहे. इथे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड हे जे आहे ते एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. तर मग इथं काय करणार आपण सेम अशाच पद्धतीने काय करणार, एक छोटासा एरिया घेणार आणि त्या एरियामुळे तयार होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायचा आणि मग आपण त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. कारण प्रत्येक पॉइंटला त्या 3 डायमेन्शन ऑब्जेक्टला त्या 3 डायमेन्शन ऑब्जेक्टच्या सरफेसला तयार होणारा फ्लक्स हा सेमच असतो. म्हणून जस्ट आपण काय करायचं आहे एका छोट्या एरियासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायचा आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. देन वी विल गेट द electric flux for this whole surface area. So simply we have, it is shown in diagram also that dotted line is giving the direction of area vector and electric field. This area vector and electric field both are parallel to one another, so we can find the electric flux for this small surface area dA and then we will integrate it. तर आपण बघूया याचा कसा काढता येईल आपल्याला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर काय करायचं सरफेस जो आहे तो आपला क्लोज सरफेस आहे म्हणून इंटिग्रेशनच्या मध्यभागी एक स्मॉल सर्कल काढलेला आहे. इट शोज दॅट इट इज अ क्लोज सरफेस एरिया and E dot dA, that is electric field multiplied by dA, it is a small electric flux, and integration over E dot dA gives us the total electric flux for this small for this shape of or whatever the object, it will have a 3-dimensional shape. सो आपण याच्यामध्ये काय करायचं माहितीये का की हा जो फ्लक्स आहे तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि झिरो पण असू शकतो. पॉझिटिव्ह कधी असू शकतो, निगेटिव्ह कधी असू शकतो आणि झिरो कधी असू शकतो. ज्यावेळेस इलेक्ट्रिक फ्लक्स या डायरेक्शन सेम असेल त्यावेळेस ते एकमेकाला कॅन्सल करतात आणि आपल्याला झिरो मिळत असतो. रेडियली या डायरेक्शन म्हणजे काय माहितीये का की रेडियली आउटवर्ड जर जास्त असेल रेडियली इनवर्ड पेक्षा त्यावेळेस फ्लक्स आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो. रेडियली इनवर्ड जो आहे तो जर जास्त असेल कम्पेअर विथ रेडियली आउटवर्ड तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फ्लक्स हा निगेटिव्ह असतो. आणि रेडियली इनवर्ड आणि आउटवर्ड जर सेम असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फ्लक्स हा काय असतो झिरो असतो. सो हिअर वी हॅव अ पॉझिटिव्ह फ्लक्स अँड वी हॅव अ फॉर्म्युला फॉर phi is equal to integration over d phi. We know what is the d phi. D phi is the flux for the small surface area dA, that is equal to E dot dA. आता गॉसेस लॉ काय आहे मी तुम्हाला गॉसेस लॉ काय आहे ते सांगतो. सिंपल आहे, मॅथमॅटिकल डेरिव्हेशन इलेक्ट्रिक फ्लक्स साठी सिंपल आहे. काय आहे फाय इज इक्वल टू ई डॉट ए. जर एरिया ए असेल तर ई डॉट ए दॅट इज द फ्लक्स. मग आपण डॉट प्रोडक्ट कसा लिहितो ई ए कॉस थिटा. हिअर कॉस थिटा इज द अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक फील्ड. सिंपल. So flux is nothing but the dot product of electric field and area vector. Simple आहे. तर त्याला आपण कसं लिहिलं phi is equal to E A cos theta. ठीक आहे. phi is equal to E A cos theta, that is the flux. पण गॉस लॉ काय सांगतो, गॉस नावाचा सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलं हा लॉ शोधून काढला आणि त्यानं सांगितलं की इलेक्ट्रिक फ्लक्स आहे ना तो एकदम सिंपल आहे. काय आहे माहितीये का
की कोणताही एखादा क्लोज सरफेस पाहिजे. काय पाहिजे? क्लोज सरफेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पियर असेल, सिलेंडर असेल, तर अशा क्लोज सरफेसच्या मध्ये जर एखादा चार्ज असेल तर त्याच्यामुळे तयार होणारा फ्लक्स आहे तो काय असतो? 1/ε0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज इन द सिलेंडर. आता म्हणणार हे काय आहे? परत एकदा सांगतो की गॉसेस लॉ काय सांगतो की इलेक्ट्रिक फ्लक्स is present in due to a closed surface due to the charge enclosed in the closed surface is equal to the algebraic summation of the all the charges which are enclosed in the cylinder divided by epsilon naught, that is the permittivity of the space. ठीक आहे. तर आता समजलं तुम्हाला की गॉस लॉ काय सांगतो? फाय फ्लक्स इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. सिम्पली फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का की जो वरचा जो सांगितला न्यूमरेटरची व्हॅल्यू ती कोणती आहे? चार्ज. पण तो चार्ज कसा असला पाहिजे? त्यात जेवढे काय आतमध्ये चार्ज आहे त्या सगळ्या चार्जची ऍडिशन. मग त्याच्यामध्ये जर दोन चार्ज असतील, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर मग नेट चार्ज किती मिळेल तुम्हाला? 0. अशा वेळेस इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे? 0. सिंपल आहे. तुम्हाला सांगितलं की म्हणजे गॉस लॉने जे सांगितलं ते काय सांगितलं की फ्लक्स हा काय असणार आहे? सिंपल चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ द स्पेस. राहिला प्रश्न चार्जचा की एखादा क्लोज सरफेस असेल, स्पियर असेल, सिलेंडर असेल, त्याच्यामध्ये जेवढे चार्ज आहेत त्या सगळ्या चार्जची ऍडिशन करा. म्हणजे काय करायचं? आपल्याला नेट चार्ज करायचा आहे आणि नेट चार्ज जो आहे ना त्याची बेरीज करून त्याला डिव्हायडेड बाय मध्ये इप्सिलॉन नॉट ने केलं की आपल्याला काय मिळणार आहे? फ्लक्स मिळणार आहे. फक्त इथं प्रॉब्लेम आहे की जर सगळे पॉझिटिव्ह चार्ज असतील तर मग काय नाही, सगळ्या चार्जची ऍडिशन करा and that will give us the total charge divided by epsilon naught, that will give us the flux. पण जर ऑपोजिट चार्ज पार्टिकल असतील सेम 10 पॉझिटिव्ह आणि 10 निगेटिव्ह तर मग मात्र नेट चार्ज 0 मिळेल आणि अशा वेळेस तुम्हाला मिळणारा फ्लक्स असणार तो पण कसा असणार आहे? 0 असणार आहे. फॉर एक्झाम्पल एका स्पियर आहे, या स्पियर मध्ये डायपोल आहे, तर त्या डायपोल मुळे इलेक्ट्रिक फ्लक्स किती तयार? ऑफकोर्स इट इज अ 0. बघा क्लोज सरफेस आहे, आपला स्पियर आहे आणि त्याच्यामध्ये दोन चार्ज पार्टिकल आहेत, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कारण डायपोल म्हणजे काय असतं? दोन चार्ज पार्टिकल of having the same charge but they are oppositely directed. One is positive, another one is the negative, and therefore the total electric flux due to the electric dipole is a 0. बर, आता माहिती झालं आपल्याला की काय सांगितलं आहे की गॉसेस लॉने सांगितलं की जो फ्लक्स आहे इलेक्ट्रिक चार्ज मुळे तयार होणारा, जो चार्ज जर एखाद्या क्लोज सरफेस मध्ये असेल त्याच्यामुळे तयार होणारा जो फ्लक्स आहे तो की सगळ्या डायरेक्शन अशा प्रकारे इलेक्ट्रिक लाईनच्या मार्फत तयार होत आहे. तर तो फ्लक्स जो आहे तो सिंपल आहे, किती आहे तो? क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. फक्त क्यू हा काय करायचा? नेट चार्ज घ्यायचा. नेट चार्ज घ्यायचा जो की इनक्लोज इन द सरफेस. तर बघूया आपण हाच लॉ आहे ना तो तसा पाहिजे तर आपल्याला तो प्रूव्ह करता येत नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये तसा क्वेश्चन पण येणार नाही की प्रूव्ह करा, पण याच्यावर आधारित ऍप्लिकेशन खूप आहेत. तर हे ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहेत आणि लॉ काय आहे ते पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर तरी पण आपल्याकडे एक स्पियर आहे आणि स्पियरच्या माध्यमातून आपण गॉस लॉ हा काय करत आहोत? प्रूव्ह करत आहोत. लेट्स ट्राय टू फाइंड द गॉस लॉ युजिंग स्पियर. समजा एक स्पियर आहे आणि त्याची रेडियस आर आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की डायग्राम मध्ये आर ही त्याची रेडियस आहे आणि एक स्पियर आहे आणि त्या स्पियरच्या मध्यभागी एक प्लस दिसत आहे, तो एक चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज मुळे काय होणार आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होणार आहे सरफेस वरती. आणि ते सरफेस वरती किती इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होत आहे त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करूया. बघूया. तर आपण काय करतो? इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक छोटासा सरफेस एरिया, स्पियरचा सरफेस एरिया छोटासा घेतला, त्याचा एरिया जो आहे तो छोटासा सरफेस एरिया किती आहे? डीए. डीए हा छोटासा सरफेस एरिया आहे. आणि मग असे काय एकच सरफेस एरिया आहेत काय? खूप मोठे सरफेस एरिया आहेत ना. देयर आर मेनी सच टाइप ऑफ सरफेस एरियाज आर देयर. स्मॉल 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 छोटे छोटे सरफेस एरिया या स्पियरच्या वरती आहेत. मग आपल्याला माहिती एरिया व्हेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यामध्ये या स्पियर साठी जी डायरेक्शन आहे ते 0 आहे, म्हणजे त्यांच्या मधला अँगल 0 आहे. मग cos 0 ची व्हॅल्यू 1 येते. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे d phi is equal to EDA cos theta. cos theta ची व्हॅल्यू किती मिळाली? 1 मिळाली. मग d phi is equal to EDA मिळेल आपल्याला.
ठीक आहे. तर ईडीए मिळाली तुम्हाला. मग आता आपण काय केलं, आपला टोटल फ्लक्स काढायचा. टोटल फ्लक्स काढण्यासाठी आपण काय करणार, इंटिग्रेशन ऑफ डी फाय म्हणजे काय असतो, ईडीए. बाहेर काढलं इंटिग्रेशनच्या, इंटिग्रेशन ओव्हर डीए काढलं. इंटिग्रेशन ओव्हर डीए म्हणजे काय, तर टोटल सरफेस एरिया आपण तो एने इंडिकेट केला. मग आपल्याला काय मिळालं बघा, तर आपल्याला मिळणार आहे फाय इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाय बाय एरिया. इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाय बाय एरिया. पण आता एरिया काय असतो स्पियर साठी, 4πr². ओके, दॅट इज द सरफेस एरिया ऑफ द स्पियर. स्पियरचा जो सरफेस भाग आहे, पृष्ठभाग आहे, त्याचा एरिया किती असतो, 4πr². 4πr² इट इज द सरफेस एरिया ऑफ द स्पियर. चला पुट करूया, फाय इज इक्वल टू ई ए, इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाय बाय एरिया. एरियाच्या जागी 4πr² व्हॅल्यू पुट केली आणि इलेक्ट्रिक फील्डची पण व्हॅल्यू पुट करूया. माहिती का तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू, सिंपल आहे. इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती असते, इट इज 1/4πε0 Q/r². सोपी आहे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू. इलेक्ट्रिक फील्डची पण व्हॅल्यू आपण पुट करूया आणि इलेक्ट्रिक फ्लक्स किती मिळते ते बघूया. तर बघा, आपण इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, के ची व्हॅल्यू 1/4πε0 Q/r². तर व्हॅल्यू ईच्या जागी आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. तर आपल्याला मिळेल Q/4πε0 r². आपण काय केलं माहितीये की इथे ज्या कॉमन टर्म्स आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या, सेम सेम टर्म त्या काय केल्या आपण कॅन्सल केल्या. ठीक आहे, 4πε0 आहे, तर मग इप्सिलॉन नॉट तिथं राहील 4πr² आणि 4πr² न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा कॅन्सल होऊन जाईल. 4πr², 4πr², राहिला फक्त Q/ε0. हा ई नॉट नाहीये, ε0 आहे. परत एकदा मी सांगतोय, तर फाय इज इक्वल टू Q/ε0. हेच तर तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी, याला म्हणतात गॉसिस लॉ. गॉसिस लॉ काय आहे, फाय इज इक्वल टू Q/ε0. आता इथे क्यू जो आहे तो कसा आहे माहिती का, नेट चार्ज आहे. आता ऑलरेडी स्पिअर मध्ये एकच चार्ज होतो, त्याचा काय नेट चार्ज काढणार, एक चार्ज असला त्याचा नेट चार्ज मिळतो का, एकच चार्ज आहे त्याचा काय नेट चार्ज करणार, त्याचा जो चार्ज असणार आहे तो तोच असणार आहे जो काय आहे तो. चार्ज जर लय मोठे असतील म्हणजे जास्त असतील तर आपण त्याचे काय करतो, ऍडिशन घेतो सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार. आणि जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जो काय त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन जो काय चार्ज शिल्लक राहील त्याला म्हणायचं नेट चार्ज. टोटल चार्ज, नेट चार्ज. नेट चार्ज म्हणजे काय की जेवढे काही चार्ज असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्यांचे चार्ज नुसार ऍडिशन सबट्रॅक्शन करायची आणि जो काही चार्ज शिल्लक राहील दॅट इज कॉल्ड एज द नेट चार्ज. आपल्याकडे ऑलरेडी एकच चार्ज होता, त्याचा चार्ज क्यू कुलम आहे, तो आपण पुट केला. फाय इज इक्वल टू Q/ε0 and that is called as the Gauss's law. परत एकदा सांगतो, व्हॉट इज मीन बाय गॉस लॉ. गॉस लॉ इज अ टोटल चार्ज एनक्लोज इन अ क्लोज सरफेस डिवाइडेड बाय ε0. ε0 permittivity of the space and Q is the total charge enclosed in the surface of a three-dimensional object, also called as the closed surface. Okay, phi is equal to Q/ε0. Simply, phi is equal to Q/ε0. phi ची अजून एक डेफिनेशन आपण अगोदर बघितली होती. कोणती होती, जी की इलेक्ट्रिक फ्लक्स मध्ये आपण स्टडी केली. काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतो, इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाय बाय एरिया. हा एरिया आणि इलेक्ट्रिक फील्ड यांचा काय आहे, डॉट प्रोडक्ट आहे, विसरायचं नाही. इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे तो काय आहे, दॅट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. डॉट प्रोडक्ट काढल्याच्या नंतर डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशन नुसार फाय और डी फाय, that is upon the small surface area dA, d phi is equal to EDA cos theta. EDA cos theta. EDA cos theta. d phi is equal to EDA cos theta. d phi small flux, E इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड सगळीकडे सारखीच असते म्हणून आपण डी लिहित नाही, डायरेक्ट ई लिहितो, हे लक्षात घ्या. कॅपिटल ई इलेक्ट्रिक फील्ड ते प्रत्येक पॉइंटला रेडियली आउटवर्ड आणि सेम असते म्हणून आपण त्याला काही डेरिव्हेटिव्ह वगैरे घेत नाही, ते जशाला तशी मांडतो, कॉन्स्टंट आहे, सेम आहे. आणि डीए मात्र एरिया छोटासा आपण घेतला जातो आणि मग डीए चा इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला टोटल एरिया मिळतो. मग तो कोणता शेप आहे त्यानुसार आपण तो एरिया पुट करायचा असतो. तर डी फाय इज इक्वल टू ईडीए कॉस थिटा. d phi is equal to EDA cos theta, where theta is the angle between electric field and area vector. ठीक आहे,
अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मिळालं आणि इलेक्ट्रिक फील्ड काय मिळालं आपल्याला E इज इक्वल टू 1/4πε0 किंवा आपण आर स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर phi इज द फ्लक्स दॅट इज इक्वल टू algebraic summation of the total charge enclosed in the closed body divided by the epsilon naught, which is called as the permittivity of the space. Electric flux going through a closed surface is the sum of all the charges inside the closed surface divided by the permittivity of the free space. Net charge is zero if the two types of the positive negative charge or the electric dipole is there, or we have the same charge but they are oppositely डायरेक्टेड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो आहे तो गॉस लॉ आहे. याचे खूप ऍप्लिकेशन्स आहेत. तर मग ते वेगळ्या सरफेस साठी असेल, स्पेरिकल असेल, सिलेंड्रिकल असेल, प्लॅनर असेल. सिमेट्रिकल ऑब्जेक्ट साठी याचे ऍप्लिकेशन्स आहेत. कशासाठी? सिमेट्रिकल ऑब्जेक्ट. सिमेट्रिकल ते का आपली बॉडी जी आहे ती पण कशी आहे? सिमेट्रिक आहे. थोडीफार असेल इकडे तिकडे हर्टच्या बाबतीमध्ये, ऐका ना, नाहीतर मग थोडस काय आहे, थोडस टिल्ट आहे ना आपल्यावर हार्ट वगैरे बाकीचं वगैरे. तर बरेचसे सगळे ऑर्गन जे आहेत ना ते जवळपास कसे आहेत तर सिमेट्रिकली बनवणार. ब्रेन जो आहे तो डावा ब्रेन, उजवा ब्रेन, सगळं काही सिमेट्रिक आहे बऱ्यापैकी. नेचर लव्ह सिमेट्री. नेचरमध्ये प्रत्येक गोष्ट आहे ती बहुतेक काय आहे? सिमेट्रिकल आहे. तुम्हाला जर लक्षात आलं सिमेट्रीच्या बरेचशे गोष्टी आहेत. उदाहरणार्थ झाडाचं पान असेल बघा तुम्ही, एकदम सिमेट्रिकल आहे. तर बऱ्याचशा नेचरमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत ते कसे असतात तर सिमेट्रिकल आहेत. ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे शेप असतील ते पण सिमेट्रिकल आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्पियर असेल, सिमेट्रिक आहे बघा. अर्ध केलं की इकडचा भाग आणि इकडचा भाग एकदम सरळ, एकदम सारखा शेप, एकदम सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. सिलेंडर घेतला, एक सिलेंडर, ठीक आहे, बघा तुम्ही सगळं अर्ध्या मध्य भागून अशा प्रकारे कट केला तर इकडचा भाग आणि इकडचा भाग दोन्ही कशा आहेत? एकदम सारखेच याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आता आपल्या याच्यामध्ये काय करायचं स्टडी माहिती का? एक स्पियर आहे, म्हणजे सर्क्युलर हे आहे समजा, आणि त्याच्या भोवती कशा आहेत? अशा त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर चार्ज अक्युमुलेटेड झालेला आहे. आणि आपल्याला काय करायचं माहिती का? की ह्या स्पियरच्या मध्यभागी, ह्या आतमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहे तो फाइंड आउट करायचा, इलेक्ट्रिक फील्ड किती ते फाइंड आउट करायचं, आणि याच्या बाहेर तो फाइंड आउट करायचा. आता कसं फाइंड आउट करणार बघा. आतमध्ये असणारे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ना ते सगळं झिरो असणार. म्हणणार कसं काय? कारण का तर प्लस पॉझिटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हा बाहेर टाकत असतो, आउटवर्ड असतात. निगेटिव्ह चार्ज हा आतमध्ये इलेक्ट्रिकच्या फील्ड लाईन्स त्या इनवर्ड असतात. त्याच्यामुळे ऑफकोर्स जो काही इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे तो स्पेरिकल शेपच्या आतमध्ये कसा असणार आहे? झिरो असणार आहे. आउटवर्ड किती असणार आहे? तो डिपेंड्स ऑन द रेडियस फ्रॉम द सेंटर ऑफ द ओरिजिनल स्पियर टू द व्हॉट एव्हर द स्पियर वी हॅव ड्रॉन. बघूया कशा पद्धतीने आहे बघा. तर हा आपला स्पियर आहे, कन्सिडर करा. आणि स्पियरच्या सर्कम्फरन्सवर किंवा सरफेसवर अशा प्रकारे चार्जेस आहेत. आणि स्मॉल R1 रेडियसचा एक स्पियर आहे बघा, दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये. R1 चा जो आहे तो काय एक स्पियर आहे. R1 या पॉइंटला एक सेंटर पासून एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायचा आहे. आणि दुसरा म्हणजे सेंटर पासून R2 या डिस्टन्सवर असणारा जो काय आहे स्पियर, तिथे R2 या पॉइंटवर इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दोन पॉइंट आहेत. आपला जो ओरिजिनल स्पियर आहे त्याच्या आतमध्ये आणि बाहेर इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड किती तयार झालेला आहे, कशा पद्धतीने आहे, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. The magnitude of electric field is the same at any point. If there is an electric field, it must be either radially outward or radially inward. तर बघूया आपण एनक्लोज साठी आपला जर R1 सरफेस जर घेतला आपण, तर त्यासाठी आपला फॉर्म्युला असणार आहे. आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे स्टार्टिंगचा? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाय बाय एरिया. म्हणजेच काय असणार आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू EA cos थिटा. EA cos थिटा. cos थिटा, थिटाची व्हॅल्यू 0, cos 0 ची व्हॅल्यू 1, म्हणजे एरिया मल्टिप्लाय बाय इलेक्ट्रिक फील्ड. एरियाची व्हॅल्यू काय असणार आहे? सरफेस एरिया स्क्वेअर साठी 4πr1 स्क्वेअर. आणि एनक्लोज सरफेस साठी चार्ज डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट इलेक्ट्रिक फील्ड. आणि फ्लक्स हा एनक्लोज असणाऱ्या, आतमध्ये असणाऱ्या स्पियर साठी काय असतो? 0 असतो. आता रॅडियली आउटवर्ड साठी किती असणार आहे? तुम्हाला मग सांगितलं मी, रॅडियली आउटवर्ड साठी त्याची जी रेडियस आहे त्याच्यावर डिपेंड आहे.
रेडियली आउटवर्ड साठी त्याचं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते असणार आहे E इज इक्वल टू क्यू एनक्लोज्ड डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट R2 स्क्वेअर. म्हणजे ह्या फॉर्म्युलामध्ये R1 च्या जागी फक्त R2 घ्यायचा, R2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय. हे कसं काय आलं तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू द इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाय बाय एरिया. तर आपण काय केली ही एरियाची व्हॅल्यू पुट केली 4 पाय सेकंड साठी काय असणार आहे R2 स्क्वेअर. सो R2 स्क्वेअर येईल आणि Q इनक्लोज डिवायडेड बाय एप्सिलॉन दॅट इज नथिंग बट द गॉस लॉ. गॉस लॉ काय सांगतो की इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू टोटल चार्ज एनक्लोज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मग ही पहिली डेफिनेशन आपली फ्लक्स वाली आणि ही दुसरी डेफिनेशन आहे बाय युजिंग गॉस लॉ. दोन्ही पण फ्लक्स आहेत मग काय ते इक्वलच असणार ना. मग आपण पुट केली एरियाची व्हॅल्यू 4 पाय R2 स्क्वेअर. मग हा मल्टिप्लाय करतो दॅट विल डिवाइड इन दिस साइड. सो वी विल गेट E इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड and that is equal to Q enclosed divided by 4 pi epsilon naught R2 square. So that will be the electric field at a point R2 which is outside the sphere. Okay, and inside मला सांगितलं की इनसाइड जो असणार आहे तो इलेक्ट्रिक फील्डचा जो काय आहे तिथे बघा आतमध्ये चार्ज झिरो आहे ना, कारण चार्जच नाहीये. रेडियली तुम्ही जर इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या जर बघितल्या तर त्या रेडियली आउटवर्ड आहेत, इनवर्ड येणारच नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यापासून मिळणारा जो चार्ज असणार आहे तुम्हाला मी परत एकदा सांगतो की ज्या वेळेस इथं जो शब्द दिलाय ना क्यू एनक्लोज्ड हा खूप महत्वाचा आहे. एनक्लोजचा अर्थ तो जो चार्ज आहे त्या स्पियरच्या मध्यभागी तरीच पाहिजे, ऍटलीस्ट सरफेसवर तर पाहिजे, तरच आपण करू शकतो. पण तो सरफेसच्या मध्यभागी नाहीये, एनक्लोज्ड नाहीये, तर त्यावेळेस त्या चार्जची व्हॅल्यू जी आहे ती झिरो असते. कशामुळे? कारण तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, त्याचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आउटवर्ड आहेत. आणि गॉसेस लॉ सांगताना मी तुम्हाला परत एकदा सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू द क्यू एनक्लोज्ड. त्या क्लोज सरफेसच्या मध्ये पाहिजे चार्ज, त्याच वेळेस तुम्हाला काय मिळणार आहे फ्लक्स मिळणार आहे. जर चार्ज जर बाहेर असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड फ्लक्सची व्हॅल्यू झिरो. ठीक आहे. इथे काय आहे हा R1 साठी चार्ज आहे तो बाहेर आहे, त्याच्यामुळे ती झिरो व्हॅल्यू येणार आहे इलेक्ट्रिक चार्जची, इलेक्ट्रिक फील्डची आणि इलेक्ट्रिक फ्लक्सची. R2 जो पॉइंट आहे दॅट इज आउटसाइड द स्पियर. दॅट्स वाय वी हॅव value of electric field at a point R2 that is equal to Q enclosed divided by 4 pi epsilon naught R2 square. Okay. बघूया ग्राफिकल ग्राफ फॉर द स्पेरिकल सिमेट्री. हा ग्राफ महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. इलेक्ट्रिक फील्ड आणि रेडियस यांच्यामधला जो ग्राफ आहे तो कशा